मित्रांनो, आज कसं आहे मी दहाव्याला गेलो होतो कारण की ते मामाचा दहावा होता. तर सकाळीच गेलो होतो मित्रांनो. स्वागत आपलं तुमच्या व्हिडिओमध्ये करतो. तर बघा मित्रांनो, कसा आजचा दिवस गेला माझा कारण की दहाव्याहून गेलो वगैरे, वगैरे कसं घरी गेलो वळून ते एवढं आलो आहे गेले. तर बघा व्हिडिओ. मित्रांनो, सकाळीच दहाव्याला तर आलो होतो आम्ही. बघा दहावा वगैरे उरकला इथला आणि पाहुणे वगैरे निघाले आहे का नाही. तर मित्रांनो, आपले ते मामा होते ना, त्यांचा आज दहावा होता. म्हणजे त्यांना आज 10 दिवस पूर्ण झाले. तेव्हा इथं दहावा वगैरे झाला आणि तळ्याच्या कडाला दहावा झाला मित्रांनो. हे आपलं मुसळवाडीचं तळ आहे का नाही. मी मागच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये हे पण तळं दाखवलेलं आहे बरं का, बऱ्याच वेळा दाखवलं होतं. आणि सर्व तळं मित्रांनो मतलब वापरायला पाणी पियायला थोडे गावांना जातं बरं का, पण जास्त करून वापरायला व याच्यात मच्छी वगैरे असतात आहे की नाही. बघा पाहुणे रावळे निघाले आता आता त्यांच्या घरी जाऊन जेवणाचा कार्यक्रम वगैरे असेलच तिकडं. आणि इथं दहावे वगैरे होत असतात. तसे ते आराडगावचे आहे मित्रांनो, पण विषय काय असतो की त्यांच्या गावामध्ये कावळं शिवत नाही, त्याच्यामुळं मग इकडे ते दहावे वगैरे घेऊन येत असतात. काही काही गावामध्ये असं असतं की कावळे शिवत नाही, काही पण प्रकार होत असतात आहे का नाही. तर बघा ही तळ्याची थडी आहे ना, याच्यावरून पण गाड्या चालतात, तुम्हाला बऱ्याच वेळा दाखवलेलं आहे मी. आणि खालून पण आपल्या तिथं गाडी लावली मी आणि वरून पण गाड्या चालतात, म्हणजे असं दोन्ही रूटने चालतंय. गाडी खाली लावली म्हटलं पहिलं आपलं एक काम करून घेऊन आता नाही हे राहून जाईल. बघा किती पाहुणे होते, बरेच पाहुणे गेले बरं का, बरेच चाललेत अजून. आपण पण निघू. त्या बघा आपली मम्मी पण आली म्हटल्यावर आपण पण निघू जात आहे की नाही. मित्रांनो, पण काही म्हणा, पण सकाळच्या टायमिंगला आहे ना हे तळाचं पाहायला आला नाही, एकच नंबर दिसतं बरं का. सकाळी एक आणि संध्याकाळी एक, म्हणजे भारी एकदम, कुठलंच प्रॉब्लेम वगैरे नसते आहे का नाही. आणि तळ्याचं पाणी बघा कसं दिसतंय, तुम्हाला दाखवतो. एकदम गडूळ गडूळ आणि वाटत आहे पाणी, हे बघा. आणि हे साईडने ना दगड वगैरे टाकलेली आणि जास्त प्रमाणे तिथं काट्या होत्या बरं का मित्रांनो. आधी आता साफसफाई केलेली आहे ना, तर आधी तर खूप काट्या वगैरे होत्या. बघू आता मम्मी आले तर निघू आपण पण. मम्मी बहुत तिकून येते, त्या ती आली तिकून येऊ राहिले ते पण आता. हा येतो. हा बघा ते आपल्या मावशी आहे, त्या चालल्यात गाडीवरती, मावशी काका ते, म्हणजे सगळेच पाहुणेच म्हटल्यावर कसं आहे, सगळे आपलेच गणगोत आहे की नाही. त्या बघा तिकून मम्मी पण आली. तर चला आपण पण निघू आता, तिच्यापाशी जाऊ. इथून पडायचं पण भीती वाटते बरं का, कारण की सारखायचं ह्यावं एकदम मवस आहे, सटकणारी जागा. बरं बरं चालेल ना. त्या मम्मी पण आली, आपण पण निघू आता आहे की नाही. सगळे चालले, आपण पण जाऊ. इथून बहुतेक वळणला जायचं आहे की नाही बघू, विचारू, त्याच्यानंतर निघू. मित्रांनो, दहावीचा कार्यक्रम आता घरी निघालो त्यांच्या आहे की नाही. म्हटलं कसं आहे दहावीचं ठिकाण डायरेक्ट घरी जायला बरं नाही वाटत, त्याच्यामुळं म्हटलं यांच्या इकडं जावं, 2 शब्द बोलावं त्यांच्यासोबत, त्याच्यानंतर निघू घरी आहे का नाही. निघालो मित्रांनो आता त्यांच्या वस्तीकडे. वस्ती म्हणजे थोडी आड साईडला वस्ती, असं 5-10 मिनटामध्ये पोहोचत. रोड पण इतके खराब आहे मित्रांनो. दहावीच्या कार्यक्रमावरून आलो ना, इथंच थांबलो बरं का वळणला, कारण की बराच टाईम झाला येऊन, म्हणजे लवकरच आलो होतं मित्रांनो. म्हणजे 11-1 वाजता आम्ही इथं आलो. आणि इथं आल्यावर मम्मीने स्वयंपाक वगैरे केला आणि जेवण वगैरे केलं मित्रांनो. मी तिथं जेवण केलं तर घरी आलो आणि डबल जेवण केलं आहे की नाही. तर झोप वगैरे घेतली मित्रांनो, चेहरा वगैरे धुतला वगैरे नाही पाण्याने, असं झालो. आणि बाहेर म्हटलं आता थोडंफार इथं थांबावं थोडंफार, आणि 3-3:30च्या पुढं आपण देवळलीला निघू मित्रांनो. बघा किती मस्त सावली पडली एवढ्या ठिकाणी, आधी सावली नव्हती रात बरं का, आता राहते. बघा समोर गाड्या वगैरे लावल्यात आणि आमचा ही शाळेचा एरिया आहे. हा बघा लिंबाचं झाड किती मोठं झालं आहे मित्रांनो, खूप छान झालं आहे. आधी एकदम छोटं असं होतं, म्हणजे एकदम रोपटं होतं, रोपट्याला पाणी टाकू टाकू बघा किती मोठं झालं आहे ना. आता लिंब पण येतात मित्रांनो त्याला. आणि इथं हे रूम दिसतोय ना,
हा आपला वॉचमॅनचा रूम आहे मित्रांनो. मग सध्या कोण नाही राहत बरं का. आधी राहायचं त्या आजी होत्या आपल्या अमरावतीच्या, त्या गेल्या मित्रांनो. ते रूम खालीच पडली आहे का नाही. आणि इकडे समोर आपलं घर आणि इथं त्या पडकी रूम झाली आपलं स्टोअर रूम असं उपयोग करते त्याचं आहे का नाही. काही पण भांगार वगैरे टाकले आणून टाकते तिथं. तेच आहे, दुसरं काय नाही मित्रांनो. तर मित्रांनो म्हणजे आपण जाऊ. कसं आहे पप्पा गेले माग पाठीमागं, आपण पण निघू मग देवळीच्या दिशेने आहे का नाही. कारण की घरी दोघे जे म्हणजे तिघं, त्याला फोन केला तर खेळत होता घरी आहे की नाही. तर जाऊ थोड्या वेळाने आपण घरी. मित्रांनो बघा आता आम्ही निघालो वळणवरून देवळाच्या दिशेने. मी मम्मी की पप्पाला सोडलं. आता ते सोमवारी किंवा मंगळवारी येतील घरी आहे घरी. आता त्यांची ड्युटी आठवड्यातून एकदा घरी येतात. कधी येतात तर कधी येत पण नाही मित्रांनो. बघा गावातून पुढं निघालो. म्हणजे कसं आहे सकाळी जेवण वगैरे काही करून नव्हतं आलो मित्रांनो. दहाव्याचा कार्यक्रम आहे ना सकाळीच होत असतो. त्यानुसार मग निघालो होतो पटकन घरून आवरून वगैरे निघालो. आणि तोपर्यंत मम्मीला तिथं सोडलं, त्यांना मी इकडे सोडायला आलो. माझ्या हाती नाही लागला तेव्हा होऊन गेला तोपर्यंत. म्हणजे कावळा वगैरे शिवून वगैरे ते सर्व विधी वगैरे झाला होता तो. बघा आता जो आपण तरी अर्धा एक तास धरून चाला म्हणजे 1 तास कंप्लीट लागतोच आपल्याला घरी जायला आहे का नाही. आणि आता कशा स्कूलच्या वगैरे गाड्या पण सुटल्या तिथं अष्टविनायकच्या इकडल्या तिकडल्या भरपूरच पोरांना सोडायला घरी चाललं. त्या बघा गव्हाचं रान पाणी ते छान आहे. मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट नक्की करा मित्रांनो. व आपला ब्लॉग व्हिडिओ कुठून बघताय ते नक्की मित्रांनो कमेंटमध्ये सांगा. व तुमचा छोटा भाऊ किंवा मोठा भाऊ म्हणून सपोर्ट करा मित्रांनो. तर मित्रांनो मग आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो. कारण की शिवांशी डाऊन आता कुठले झोपेतून. कारण की मग लवकरात लवकर आपलं काम वगैरे उरकून ब्लॉग अपलोड पण करायला जायचं आहे. बघा संध्याकाळ झाली, रात्र पडायलाच आली आता. तर पलीकडे स्वयंपाक वगैरे चालू आहे किचनमध्ये. आणि कसं आत्ता पण झोपेतून उठला तेव्हा एवढा गागाट वगैरे काय नाही मित्रांनो. तर सर्वांना ज्या दिवशी आपण भेटूया पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा मित्रांनो. व सर्वांना शुभरात्र.